आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे। लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतीये। सीएसएमटीला जाणाऱ्या फास्ट लोकल केवळ ठाण्यापर्यंतच धावतायत। कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामाचा यामुळे मोठा परिणाम झालेला आहे। तर मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट ही सुरू होते। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस, आणि यातच मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे आज, आणि अशामध्येच मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तास उशिराने जे आहे त्या सर्व लोकल गाड्या ज्या आहेत त्या धावताना दिसून येत आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी सोमवारच्या दिवशी चाकरमान्यांना आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी आणि आपलं काम करण्यासाठी जे आहे आज पहिल्याच दिवशी उशीर होत आहे। अनेक ट्रेन या जागीच थांबून असल्याचं आपल्याला समजून येत आहे, तर अनेक ट्रेन ज्या आहेत त्या धीम्या गतीने धावताना दिसून येत आहेत। स्लो लोकलवर देखील याचा परिणाम झालेला आहे। कल्याण ठाणेवरनं अप सीएसटी मार्गाकडे येणाऱ्या सर्व लोकल ज्या आहेत त्या सध्या विस्कळीत झालेल्या आहेत। किंबहुना ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्यावर देखील तेवढाच मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे। अनेक लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील ट्रॅकवरच थांबून असल्याचं चित्र दिसून येत आहे। अंकिता, मात्र शुभम, मध्य रेल्वेकडून या सगळ्या संदर्भातलं सुधारित वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले का? प्रवाशांची सोय नेमकी काय करण्यात आली? अर्थातच नेमकं झालं काय आहे याचं कारण अद्याप समजलं जरी नसलं तरी वेळापत्रक हे कुठेतरी सुधारण्यापेक्षा सर्व ट्रेन या लवकरात लवकर मुंबईमध्ये दाखल होतील। दादर असेल, भायखळा असेल, सीएसटी स्थानकात असेल, याकडे एक महत्त्वाने जे आहे ते लक्ष देण्यात यावं असं सर्व प्रवाशांचं जे आहे मध्य रेल्वेकडे मागणं आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धुळ्यात महाविकास आघाडीच्या प्रचार सभांना वेग आलाय।